मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मार्च 2023च्या चालू घडामोडी जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाऊ शकते असे मी भाग 13 मध्ये 91 MCQ प्रश्न आणलेले आहे जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 27 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 1. अमेरिकेच्या मिसिसिपी आणि अलाबामा या राज्यामध्ये आलेल्या चक्रीवादळाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 96 किलोमीटर, ऑप्शन बी 90 किलोमीटर, ऑप्शन सी 95 किलोमीटर, ऑप्शन डी 92 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 96 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी प्राची लोहान कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. 33वी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा कुठे होत आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताच्या नीतू घंगासने किती वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 45 किलो, ऑप्शन बी 46 किलो, ऑप्शन सी 48 किलो, ऑप्शन डी 44 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 48 किलो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत नीतू घंगासने कोणत्या देशाच्या लुत्साईखान लातानसेत शेख हिला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी मंगोलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मंगोलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या स्वीटी बुरा हिने किती वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 81 किलो, ऑप्शन बी 80 किलो, ऑप्शन सी 75 किलो, ऑप्शन डी 58 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 81 किलो. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत स्वीटी बुराने अंतिम सामन्यामध्ये वांग लिना हिचा पराभव केला ती कोणत्या देशाची खेळाडू आहे? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांचे फुटबॉलमध्ये एकूण किती गोल झाले आहेत? ऑप्शन ए 750, ऑप्शन बी 775, ऑप्शन सी 800, ऑप्शन डी 850. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 800. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. 59व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर हिने किती मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक पटकावले? ऑप्शन ए 25 मीटर, ऑप्शन बी 10 मीटर, ऑप्शन सी 15 मीटर, ऑप्शन डी 20 मीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25 मीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. जागतिक नेमबाजी स्पर्धा कुठे होत आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भोपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. बंगळुरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाने तयार केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के खेडी मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत? ऑप्शन ए 78%, ऑप्शन बी 80%, ऑप्शन सी 82%, ऑप्शन डी 75%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 78%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2023-24च्या मनरेगाच्या मजुरी दरामध्ये कोणत्या राज्यात मजुरी दर सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हरियाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. देशात मनरेगाचा सर्वात कमी दर मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये आहे तो किती रुपये प्रतिदिन आहे? ऑप्शन ए 220 रुपये, ऑप्शन बी 225 रुपये, ऑप्शन सी 221 रुपये, ऑप्शन डी 230 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 221 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकचा दर्जा मिळाला आहे तो व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी वर्धा, ऑप्शन सी यवतमाळ, ऑप्शन डी अमरावती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत निकहत झरीन ने किती वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 50 किलो,
ऑप्शन बी 55 किलो, ऑप्शन सी 65 किलो, ऑप्शन डी 75 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 50 किलो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 2 सुवर्ण पदक जिंकणारी निकत झरीन कितवी महिला ठरली? ऑप्शन ए पहिली, ऑप्शन बी दुसरी, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी चौथी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसरी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत लवालिना बोर्गेहेन ने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 70 किलो, ऑप्शन बी 75 किलो, ऑप्शन सी 80 किलो, ऑप्शन डी 85 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 75 किलो. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. पहिली महिला IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन ए मुंबई इंडियन्स, ऑप्शन बी दिल्ली कॅपिटल्स, ऑप्शन सी UP वॉरियर्स, ऑप्शन डी गुजरात टायटन्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई इंडियन्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. महिला IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली? ऑप्शन ए शेफाली वर्मा, ऑप्शन बी मेग लॅनिंग, ऑप्शन सी हरमनप्रीत कौर, ऑप्शन डी सोफिया डिवाइन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मेग लॅनिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. महिला IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली? ऑप्शन ए अमेलिया केर, ऑप्शन बी राधा यादव, ऑप्शन सी हेली मॅथ्यूज, ऑप्शन डी दीप्ती शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हेली मॅथ्यूज. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक 203 वाघ आहेत? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी भंडारा, ऑप्शन डी चंद्रपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चंद्रपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. इस्रोने वनवेब ग्रुप कंपनीचे किती इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले? ऑप्शन ए 36, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 33, ऑप्शन डी 34. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 36. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने वनवेब ग्रुप कंपनीचे 36 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले? ऑप्शन ए MKV3, ऑप्शन बी GSLV MK3, ऑप्शन सी PSLV3, ऑप्शन डी SKLV3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी GSLV MK3. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. इस्रोने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या 36 उपग्रहाचे एकूण वजन किती आहे? ऑप्शन ए 5509 किलो, ऑप्शन बी 4500 किलो, ऑप्शन सी 5508 किलो, ऑप्शन डी 6500 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5508 किलो. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. इस्रोने ब्रिटनच्या वनवेब कंपनीसोबत किती उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी करार केला आहे? ऑप्शन ए 70, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 78, ऑप्शन डी 72. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 72. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील पुणेमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए भवानी देवी, ऑप्शन बी राधिका तिवारी, ऑप्शन सी मनू ठाकूर, ऑप्शन डी मोनाली सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भवानी देवी. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 28 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या देशाने निवडणूक कायद्यातील वादग्रस्त सुधारणांना मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए इराक, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इराक. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. इराकच्या संसदेत एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन ए 330, ऑप्शन बी 329, ऑप्शन सी 333, ऑप्शन डी 340. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 329. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक करारात कोणत्या खेळाडूला अ श्रेणीमध्ये बढती मिळाली आहे? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, ऑप्शन बी रिषभ पंत, ऑप्शन सी रवींद्र जडेजा, ऑप्शन डी सूर्यकुमार यादव. याचा आन्सर आहे ऑप्शन सी रवींद्र जडेजा. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. भारतीय क्रिकेटमधील अ श्रेणीच्या खेळाडूला वार्षिक किती मानधन मिळते? ऑप्शन ए 5 कोटी, ऑप्शन बी 6 कोटी, ऑप्शन सी 4 कोटी, ऑप्शन डी 7 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 7 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयुर्वेद विद्यापीठामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी महाराष्ट्रातील कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए डॉक्टर हेमाकांत बाविस्कर, ऑप्शन बी डॉक्टर तात्याराव लहाने, ऑप्शन सी डॉक्टर अविनाश भोंडवे, ऑप्शन डी डॉक्टर संग्राम पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर हेमाकांत बाविस्कर. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी निवड झालेल्या डॉक्टर हेमाकांत बाविस्कर कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी नांदेड, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जळगाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. आर्थिक संकटात सापडलेली डॉइश बँक ही कोणत्या देशाची बँक आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जर्मनी.
तरचा प्रश्न क्रमांक 35. कोणत्या देशातील कामगारांनी पगारवाढीसाठी केलेला संप हा त्या देशातील दशकातील सर्वात मोठा संप ठरला आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. कोणत्या देशातील कामगारांनी पगारवाढीसाठी केलेला संप हा त्या देशातील दशकातील सर्वात मोठा संप ठरला आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. NSSO च्या अहवालानुसार देशात एकूण पोलिसांची संख्या किती आहे? ऑप्शन ए 3,50,239, ऑप्शन बी 3,55,650, ऑप्शन सी 3,40,778, ऑप्शन डी 3,54,658. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3,50,239. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. NSSO च्या अहवालानुसार देशात महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 8.50%, ऑप्शन बी 8.21%, ऑप्शन सी 7.80%, ऑप्शन डी 7.20%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 8.21%. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. G20 अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक कुठे होणार आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. कोणत्या सरकारने आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दिला आहे? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. नंतरचा प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा कुठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी ठाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 29 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 41. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी PF वरील व्याज दर किती टक्के केला आहे? ऑप्शन ए 8.15%, ऑप्शन बी 8.25%, ऑप्शन सी 7.10%, ऑप्शन डी 7.20%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8.15%. नंतरचा प्रश्न क्रमांक 42. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये PF वरील व्याज दर किती टक्के होता? ऑप्शन ए 8.20%, ऑप्शन बी 8.10%, ऑप्शन सी 6.10%, ऑप्शन डी 9.15%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 8.10%. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. कोणत्या राज्य सरकारने सहकारी संस्थांना 97व्या घटना दुरुस्तीने दिलेली अतिरिक्त स्वायत्ता काढून घेतली आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 44. अल्बेनियातील दुरेस येथे सुरू असलेल्या युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या भारली बंदाब्राटे ने किती किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले? ऑप्शन ए 60 किलो, ऑप्शन बी 70 किलो, ऑप्शन सी 65 किलो, ऑप्शन डी 67 किलो. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 67 किलो. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये पुरुष गटात कोणत्या संघाने विजेतेपद मिळवले? ऑप्शन ए सेनादल, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सेनादल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय तलवार स्पर्धेत महिला गटात कोणत्या संघाने विजेतेपद मिळवले? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मणिपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ कितवा स्थानी राहिला? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी द्वितीय, ऑप्शन सी तृतीय, ऑप्शन डी पाचवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तृतीय. नंतरचा प्रश्न क्रमांक 48. भारतात कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण सर्वात कमी आहे अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद यांनी लोकसभेत दिली? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 49. बिहार राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण किती आहे? ऑप्शन ए 75.16%, ऑप्शन बी 70.85%, ऑप्शन सी 76.10%, ऑप्शन डी 72.15%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 75.16%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 50. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत कोणत्या राज्यात पोलिसांचे प्रमाण सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री E.K. पलानीस्वामी यांची कोणत्या पक्षाच्या
चिटणीसपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए राष्ट्रीय जनता दल, ऑप्शन बी माकप, ऑप्शन सी अण्णा द्रमुक, ऑप्शन डी समाजवादी पार्टी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अण्णा द्रमुक. चा प्रश्न क्रमांक 52. अण्णा द्रमुक या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1970, ऑप्शन बी 1980, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1972. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1972. चा प्रश्न क्रमांक 53. कोणत्या देशाने उत्तर प्रदेशमध्ये 7,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जर्मनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 54. तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? ऑप्शन ए अर्जेंटिना, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी ब्राझील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारताने कोणत्या देशाच्या संघाला अंतिम सामन्यात 2-0 ने पराभूत केले? ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी किर्गिस्तान, ऑप्शन डी ताजिकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी किर्गिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. 2023 वर्ष कोणत्या देशाच्या हवाई दलाच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष आहे? ऑप्शन ए इस्रायल, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी इटली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इटली. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले? ऑप्शन ए डी.वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ मुंबई, ऑप्शन बी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, ऑप्शन सी भारती विद्यापीठ पुणे, ऑप्शन डी महात्मा गांधी मिशन विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डी.वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ मुंबई. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 30 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 58. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कर्नाटक. चा प्रश्न क्रमांक 59. कर्नाटक विधानसभेत एकूण किती सदस्य आहे? ऑप्शन ए 220, ऑप्शन बी 224, ऑप्शन सी 221, ऑप्शन डी 223. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 224. चा प्रश्न क्रमांक 60. कर्नाटक राज्यामध्ये एकूण किती मतदार संख्या आहे? ऑप्शन ए 5 कोटी, ऑप्शन बी 5.50 कोटी, ऑप्शन सी 5.21 कोटी, ऑप्शन डी 6 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5.21 कोटी. तरचा प्रश्न क्रमांक 61. कोणत्या राज्याचे सरकार राज्यातील जनतेला शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबविणार आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. महाराष्ट्र सरकार शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना लाभ देणार आहे? ऑप्शन ए 70,000, ऑप्शन बी 75,000, ऑप्शन सी 80,000, ऑप्शन डी 85,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 75,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. पुणे मुंबई एक्सप्रेसवे मार्गावर पथकरात किती टक्के वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे? ऑप्शन ए 18%, ऑप्शन बी 20%, ऑप्शन सी 15%, ऑप्शन डी 19%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 18%. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्र राज्यात पहिले यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र कुठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नागपूर. चा प्रश्न क्रमांक 65. कोणत्या राज्याच्या सरकारी रुग्णालयात 30 मार्च पासून मिशन थायरॉइड अभियान राबविण्यात येणार आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्रात किती महिला थायरॉइडशी संबंधित आजाराने त्रस्त आहेत? ऑप्शन ए 25 लाख, ऑप्शन बी 20 लाख, ऑप्शन सी 15 लाख, ऑप्शन डी 10 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. देशात गुन्हे नोंदणी करण्यात महाराष्ट्राचे स्थान कितवे आहे? ऑप्शन ए पहिले, ऑप्शन बी दुसरे, ऑप्शन सी चौथे, ऑप्शन डी पाचवे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चौथे. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतात एकूण घडलेल्या गुन्ह्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन ए 9%, ऑप्शन बी 7%, ऑप्शन सी 7.89%, ऑप्शन डी 8.87%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.87%. चा प्रश्न क्रमांक 70. गुरुत्व लहरीचा अभ्यास करणारा लिगो प्रकल्प महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात होत आहे? ऑप्शन ए हिंगोली, ऑप्शन बी परभणी, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी बुलढाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हिंगोली.
तरचा प्रश्न क्रमांक 71. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोणता फलंदाज अग्रस्थानी आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी बाबर आझम, ऑप्शन डी डेव्हिड वॉर्नर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बाबर आझम. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. आरबीआयच्या सर्व्हेनुसार देशात बँकेत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण किती आहे? ऑप्शन ए 25%, ऑप्शन बी 24.17%, ऑप्शन सी 23.56%, ऑप्शन डी 22%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 24.17%. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. कोणत्या देशामध्ये तेथील सरकारने देशातील 40 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी म्यानमार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी म्यानमार. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 31 मार्च 2023. प्रश्न क्रमांक 74. इस्रोच्या लँडस्लाइड अटलास ऑफ इंडिया अहवालानुसार देशातील एकूण भूस्खलन प्रवण 147 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा समावेश आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 11. चा प्रश्न क्रमांक 75. 2000 ते 2021 या काळात महाराष्ट्र राज्यात किती भूस्खलनाच्या घटना घडल्या? ऑप्शन ए 5110, ऑप्शन बी 5112, ऑप्शन सी 5008, ऑप्शन डी 5550. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5112. चा प्रश्न क्रमांक 76. जगात सर्वाधिक भूस्खलनाचा धोका असणाऱ्या देशामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. गणितातील नोबेल मानला जाणारा यंदाचा आबेल पुरस्कार प्राप्त लुईस काफरेली हे कोणत्या देशाचे आहेत? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी स्वित्झर्लंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अर्जेंटिना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अर्जेंटिना. नंतरचा प्रश्न क्रमांक 78. आबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी फिनलंड, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नॉर्वे. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. कोणत्या राज्यामध्ये चुनखडी, मॅग्नेटाइट यासारख्या खनिजाचे साठे सापडले आहेत? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बिहार. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील जलाशयात सामान्य पाणी साठा पेक्षा किती अधिक साठा आहे? ऑप्शन ए 80%, ऑप्शन बी 78%, ऑप्शन सी 83%, ऑप्शन डी 85%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 83%. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक जलसाठा आहे? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. महाराष्ट्र राज्यातील जलाशयात सामान्य जलसाठ्याचा किती टक्के अधिक साठा आहे? ऑप्शन ए 30%, ऑप्शन बी 25%, ऑप्शन सी 27%, ऑप्शन डी 28%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 30%. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. IPLच्या 16व्या पर्वात रिलायन्स डिजिटल कोणत्या संघाचे अधिकृत पार्टनर असणार आहे? ऑप्शन ए दिल्ली कॅपिटल्स, ऑप्शन बी मुंबई इंडियन्स, ऑप्शन सी राजस्थान रॉयल, ऑप्शन डी पंजाब किंग्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई इंडियन्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए रुपाली भिसे, ऑप्शन बी राजश्री काळे, ऑप्शन सी गीताली टिळक, ऑप्शन डी मेधा कुलकर्णी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गीताली टिळक. नंतरचा प्रश्न क्रमांक 85. भारत कोणत्या देशासोबत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी श्रीलंका. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. भारत आणि श्रीलंकेच्या सौर ऊर्जा प्रकल्प किती मेगावॅटचा असणार आहे? ऑप्शन ए 135 मेगावॅट, ऑप्शन बी 140 मेगावॅट, ऑप्शन सी 150 मेगावॅट, ऑप्शन डी 145 मेगावॅट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 135 मेगावॅट. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. कोणत्या देशातील न्यायालयाने H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांचे जोडीदार देशात काम करू शकतील असा निर्णय दिला? ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी UAE. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणपत्र परिषद NAAC मूल्यांकनात कोणते राज्य आघाडीवर आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्र राज्यात एकूण किती विद्यापीठे आहेत? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 35, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 45. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 45. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. भारतात एकूण विद्यापीठाची संख्या किती आहे? ऑप्शन ए 1113, ऑप्शन बी 1220, ऑप्शन सी 1225, ऑप्शन डी 1230. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1113.
नंतरचा प्रश्न क्रमांक 91. केंद्र सरकारच्या सरकारी शाळेचा विकास करणाऱ्या PM श्री योजनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याच्या किती शाळांचा समावेश असणार आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 516, ऑप्शन सी 525, ऑप्शन डी 550. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 516. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.